गटाचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अशोक धोडी हे मागील 11 दिवसांपासून बेपत्ता आहेत। एक राजकीय पदाधिकारी बेपत्ता होऊन इतके दिवस उलटले तरी पोलिसांना अद्याप धोडी यांचा शोध घेण्यात यश आलं नाही। पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे धोडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अजूनही पोलिसांना धोडी यांच्याबद्दल फारशी माहिती मिळाली नाही। अपहरणाच्या घटनेला 11 दिवस उलटून गेल्याने आणि धोडी यांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने धोडी यांच्यासोबत घातपात घडला असावा असा संशय आता पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। 20 जानेवारी रोजी सायंकाळी 6च्या सुमारास धोडी यांचं अपहरण करण्यात आलं होतं। यानंतर त्यांची गाडी गुजरातच्या दिशेनं गेल्याचं एका सीसीटीव्हीत दिसून आलं होतं, पण त्यानंतर पोलिसांना धोडी यांच्या गाडीचा माग घेता आलेला नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी 20 जानेवारीला अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता। आपण डहाणूवरून घरी येत असल्याचं त्यांनी पत्नीला सांगितलं होतं, मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला। आता 11 दिवसांनंतरही त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये। 5 आरोपींनी धोडी यांचं अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आहे। हे 5ही आरोपी फरार असून यातील 2 आरोपी हे राजस्थानला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे। याविषयी घोलवड पोलीस ठाण्यात अविनाश धोडी, मनोज राजपूत आणि सुनील धोडी या 3 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तर मंगळवारी चौकशी सुरू असताना यातील अविनाश धोडी पोलीस ठाण्यातून फरार झाला आहे। शिवाय पोलीस चौकीतून पळून गेलेला आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। अशोक धोडी हे परराज्यातून होणाऱ्या दारू तस्करीत अडचण ठरत होते। याच कारणातून त्यांचं अपहरण करून त्यांच्यासोबत घातपात केल्याचा संशय पोलिसांना आहे। दारू तस्करीतून संशयित आरोपींनी कोट्यावधीची माया जमवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। सध्या आरोपींचा कसून शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे।